ती कोण आहे काय आहे त्याला तिच्याबद्दल सगळं काही माहीत होतं, पण तरीही तो काहीच करणार नव्हता जोपर्यंत त्याला मनस्वते करायला सांगत नाही. आता पुढे अनय शहरातील एका मोठ्या मैदानावर जॉनच्या प्रायव्हेट चॉपरला लँड होताना पाहत होता. काहीच वेळात तो आणि जॉन एका रूममध्ये बसलेले होते. जॉन त्याच्या समोर असलेल्या लॅपटॉपमध्ये काहीतरी करत होता आणि अनय तो एकटक त्याच्याकडे पाहत होता. तब्बल 4 वर्षांनी तो त्याला पाहत होता, पण तरीही एकमेकांची चौकशी करण्यापेक्षा त्याने अनयच्या कामाला जास्त महत्त्व दिले होते. लिसन डेव्हिल, तू म्हटल्याप्रमाणे मी त्यावेळी त्या ट्रॅकरच्या आजूबाजूला असलेले जेवढे काही ॲक्टिव्ह असलेले नंबर आहे ते शोधले. त्यातले 2 रजिस्टर नंबर आहेत, त्यामुळे त्याबद्दल तुला काही सांगता नाही यायचं. पण उरलेल्या नंबर्सपैकी 2 नंबर आता सोबत एकाच ठिकाणी आहे, पण ते ऑफ आहे आणि बाकी नंबर मात्र तिथेच आहे जिथे ट्रॅकर होतं, ते तिथून हललेले नाही. मग आता तुला हवी असलेली व्यक्ती एकतर या 2 नंबरसोबत म्हणजे त्या व्यक्तींसोबत असेल किंवा मग ते रजिस्टर नंबर त्यांच्यासोबत. रजिस्टर नंबरची लोकेशन शोधायला वेळ लागेल, पण ही दुसरे 2 नंबर आहेत त्यांची लोकेशन मात्र मी तुला लगेच देतोय. तू आपली माणसं पाठवून तिथे शोध घ्यायला लाव. जॉन अजूनही लॅपटॉपमध्ये काहीतरी करतच होता. तोच अनयच्या मोबाईलची मेसेज टोन वाजली. सी, मी तुला त्या 2 नंबरची लोकेशन शेअर केली. तू राहिलेले दोन रजिस्टर नंबर ट्रेस कर. तोपर्यंत मी स्वतः या ठिकाणी जाऊन पाहतो. अनय त्याच्या जागेवरून उठत बोलतो. डेव्हिल, प्लीज डोंट किल एव्हरीवन. काही दिवस अजून जगू दे त्यांना. अनयला उठलेलं पाहून जॉन मान वर करत त्याला बोलतो. जॉन म्हणजे वयाने अनय एवढाच किंवा त्याच्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठा वाटत होता. दिसायला खूपच गोरा, कदाचित खूप वर्ष अमेरिकेत राहिल्यामुळे तो तसा दिसत असेल. केस ही सोनेरी होते, डोळे काळे गर्द होते आणि चेहऱ्यावर बोलताना एक खोडकर हसू नेहमी तळायचं. लेट्स सी, बघूया किती जिवंत राहतायत ते. अनय मात्र खूपच जास्त सिरियस टोनमध्ये बोलतो आणि जॉनला जास्तच हसू येतं. ठीक आहे, तर मग ही जागा या शहरापासून 5 ते 6 तास दूर आहे. शिवाय त्या 2 व्यक्तीसोबतच मला तिथे अजून 15 ते 20 जण असतील, कारण अजून 15 ते 20 नंबर तिथे आहेत. तेही ॲक्टिव्ह नाही आहे, पण तरीही तिथेच आहे. ओके, थँक्स. अनय एवढंच बोलून जायला लागतो. डेव्हिल, तू कधीपासून मला थँक्स म्हणायला लागलास? याआधी तर कधीच असं नव्हतं झालं, मग आजच का? याआधीची गोष्ट वेगळी होती जॉन, पण आता सगळंच खूप बदललंय आणि ही मी तुला दिलेल्या त्या पुराव्याची कॉपी जपून ठेव. त्यावर स्टडी कर, कारण हे प्रकरण वाटतंय त्यापेक्षा खूप जास्त मोठं आणि डेंजरस आहे. ते रॅकेट 20 वर्षांपासून चालू आहे, म्हणजे त्यांना नक्कीच खूप मोठ्या स्तरावरील लोक सामील असतील. तुला समजतंय ना मला नक्की काय म्हणायचंय ते? आय कॅन अंडरस्टँड. तू जा, मी बघतो ते सगळे डॉक्युमेंट आणि शार्कलाही याबद्दल सावध करतो. बाय बाय. अनय तिथून निघून गेला. जॉन मात्र जाणाऱ्या त्याच्या ज्युनियरला पाहतच राहिला. अनय निघून गेला तसं जॉनने त्याने दिलेल्या ती पुराव्यांची फाईल उघडली आणि एक पुरावा निरखून पाहायला लागला. जसजसं तो पुरावे वाचत होता तसतसं त्याचं आश्चर्य वाढत होतं. हे पुरावे पाहून असं वाटतंय की 20 वर्षात यांचं जाळं फक्त भारतातच नाही तर आजूबाजूच्या देशातही पसरलंय. भूतान, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि अजून काही देश हे देखील फक्त लोकांचेच नाही तर अँटिक वस्तू, प्राणी, काही दुर्मिळ प्रजातीचे वृक्ष यासोबतच इतर काही वस्तू ज्यांचा नाश होत चाललाय या सगळ्यांचीच तस्करी करतात. यांना फक्त भारतातीलच मोठ्या व्यक्तींकडून नाही तर बाहेरच्या देशातून देखील मदत मिळते. या सगळ्यासाठी आम्हाला हे सगळं थांबवावंच लागेल. मला शार्कला याबद्दल सांगावं लागेल, कारण आताच या दिशेने पाऊल उचलली तरच या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर आवाक्यात येतील. नाहीतर एकदा का हे सगळं आवाक्याबाहेर गेलं तर मात्र सगळंच खूप अवघड होऊन बसेल. जॉन त्या फाईलमधली पॅसेज स्कॅन करून त्याची अजून एक कॉपी तयार करून त्याच्या लॅपटॉपमध्ये सेव्ह करत ते पुरावे परत जसे होते तसेच ठेवत स्वतःशीच बोलतो. यावेळी डेव्हिलने खरंच खूप मोठं रॅकेट पकडलंय, पण जर त्याच लोकांनी त्याच्या बायकोला पकडले असेल तर त्याला नक्कीच खात्री आहे की तिच्या जीवाला धोका आहे, कारण त्याशिवाय त्याने आमच्याशी संपर्क साधला नसता. जे काम 4 वर्षात शक्य नाही झाले ते आता झालं. डेव्हिल परत एकदा आमच्या टीममध्ये आला.
पण आशा आहे की जे 4 वर्षांपूर्वी घडलं ते पुन्हा नको घडायला. जॉन त्याच्या कॅम्प्युटर स्क्रीनकडे पाहत बोलतो. तोच त्याच्या कॅम्प्युटरवर कसली तरी लोकेशन दिसायला लागली होती. हे पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक विजयी हसू आले. अनय जेव्हा जॉनच्या दिलेल्या लोकेशनला पोहोचला तेव्हा जवळजवळ रात्रीचा 1 वाजला होता. त्याने समोर त्या घराचे निरीक्षण केले तर ते घर त्या शहराच्या बाहेर खूप दूर एका सुनसान जागी होते. त्या घराच्या बाहेर खूप सारी लहान मोठी झाडे होती. अनय कार बाहेर आला तसं तर त्याने त्याची कार त्या घरापासून जरा लांबच पार्क केली होती. आता तिथेच अजून काही कार आल्या. त्यांना आलेलं पाहताच अनयने चेहऱ्यावर मास्क लावला. तेवढ्यात 5-6 जण तिथे येऊन थांबले. त्यांनी अनयला ग्रीट केलं. एवढ्या सगळ्यांना आत येण्याची गरज नाहीये. तुमच्यातील 4 जण इथेच थांबून सिच्युएशन सांभाळा. तुमच्यातील फक्त 2 जण माझ्यासोबत चला. ओके सर. अनय हातात गन घेऊन पुढे जातो तसंच ते 2 ऑफिसर्स त्याला कव्हर करत त्याच्या मागे येतात. क्लीन. अनय अंगठ्या शेजारच्या बोट हवेत गोल फिरवत बोलतो तसं ते दोघे हो मान हलवत अनयपासून वेगळे होतात. त्यांच्या सगळ्यांच्या गनला सायलेन्सर लावलेलं असल्याने त्यांचा आवाज होणार नव्हता. अनय आणि त्याच्या दोन्ही जोडीदारांनी त्या घराबाहेर पाहण्यासाठी असलेल्या सगळ्यांना गन पॉइंट केलं. काहीच वेळात तिथे कमीत कमी 10 जण मरून पडले होते. क्लीन. अनयने त्या दोघांना परत स्वतःच्या जवळ आलेलं पाहताच विचारलं. क्लीन. त्या दोघांनीही हळू आवाजात उत्तर दिलं. ओके नाऊ इन. अनय त्याच्या उजव्या हाताची अंगठ्याच्या शेजारची 2 बोटं व्ही शेपमध्ये धरत बोलतो. एवढंच बोलत ते दोघे पुन्हा 2 दिशेला जातात आणि अनय मेन डोअर समोर जाऊन उभा राहतो. त्याचवेळी पुन्हा एकदा आतून मयुरीचा मायग्रेनच्या त्रासाने पुन्हा एकदा ओरडण्याचा आवाज यायला लागतो आणि अनय त्याच्या हातातील गन अजूनच घट्ट धरतो. अनय तिथे येण्याच्या 1 तास आधी सचिन आणि डॉक्टर दुसऱ्या रूममध्ये बसलेले होते. तोच सचिनचा मोबाईल वाजायला लागला. त्याने पाहिलं तर मनस्वचा कॉल होता. हॅलो सर. सचिन. 12 वाजले. तिच्या दुसऱ्या डोसची वेळ झाली आहे. डॉक्टरांनी तिला तो दिल्याची खात्री करून घे आणि इकडे निघून ये. मला तुला अजून एक महत्त्वाचं काम सांगायचंय. ठीक आहे सर. मी लगेचच तिकडे यायला निघतो. सचिन एवढं बोलून कॉल कट करतो. डॉक्टर. पहिल्या डोसला 12 तास झाले. आता तुम्ही पेशंटला दुसरा डोस देऊ शकता. सचिन डॉक्टरांना ती औषधाची बाटली देत बोलतो. बट बी केअरफुल. तिला जास्त त्रास नको व्हायला. सचिन मयुरीचं ओरडणं आठवत बोलतो. मी काळजी घेईन पण तरीही त्रास तर त्यांना होणारच आहे. डॉक्टर खांदे उडवत बोलता. ते दोघेही मयुरीच्या रूममध्ये येतात. संध्याकाळी मायग्रेनच्या त्रासाने ओरडणारी आणि रडणारी मयुरी रात्री कधीतरी थकून झोपली होती. डॉक्टरांनी एक इंजेक्शन तिच्या शरीरात इंजेक्ट केलं. मनस्वने दिलेल्या कामाची खात्री झाली तसं सचिन तिथून निघून गेला. मयुरी खूप जास्त थकलेली असल्यामुळे दुसरा डोस दिल्यानंतर तिला सुरुवातीला मायग्रेनचा इतका त्रास जाणवला नाही. पण जसजसं वेळ सरायला लागली तसतसं हळूहळू तिला पुन्हा डोकेदुखीचा त्रास सुरू झाला आणि काही वेळाने तो सहन न होऊन ती पुन्हा एकदा आधीसारखीच ओरडायला लागली. योगायोगाने त्याच वेळी अनय त्या घराच्या दरवाजात उभा होता. त्याला मयुरीच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. रागात असलेल्या अनयने त्याच्या कानाला कनेक्ट असलेल्या ब्लूटूथचं बटन प्रेस केलं. अटॅक. एवढंच तो म्हणाला. जॉनच्या म्हणण्यानुसार तिथे फक्त 17 जण होते. त्यातील 10 जणांना तर त्यांनी आधीच मारले होते. म्हणजे आत फक्त 7 जण शिल्लक होते आणि त्या 7 जणांना मृत्यूच्या दरीत ढकलून देणं अनयच्या एकट्यासाठी खूप सोपं काम होतं. अनयने दरवाजाच्या लॉकवर गनने शूट केलं आणि दरवाजा उघडला. तसं हॉलमध्ये असलेले सगळेच त्याच्याकडे गन पॉइंट केलं. त्याच संधीचा फायदा घेऊन त्याच्या दोन्ही जोडीदारांनी हॉलमध्ये असलेल्या बाकी जणांना शूट केलं. अनयचं मात्र त्या सगळ्यांकडे लक्षच नव्हतं. तो ज्या रूममधून मयुरीच्या ओरडण्याचा आवाज येत होता तिकडे गेला. त्याने रूमचा दरवाजा उघडला तर समोरच्या बेडवर मयुरी डोकं धरून बसलेली होती. पण तिच्याकडे पाहून कळत होतं की तिला खरंच किती त्रास होत आहे. तिच्या समोरच डॉक्टर बसलेले होते. मयुरी. अनय बोलतच तिच्या अगदी जवळ गेला. त्याला तिथे आलेलं पाहून डॉक्टरांना आश्चर्य वाटलं आणि त्याच्या हातातील गन पाहून भीतीही वाटली. मयुरी.
मयू, काय होतंय? तुला कसला त्रास होतोय? काय केलं आहे यांनी तुझ्यासोबत? हे बघ, मी आलो इथे. तुला आता काहीच नाही होणार. मी तुला काहीच होऊ देणार नाही. मयुरी, तू प्लीज असं ओरडू नकोस ना. तुला असं त्रासात पाहून मलाही त्रास होतोय. प्लीज शांत हो. अनय मयुरीला समजावण्याचा खूप प्रयत्न करत होता, पण तिच्यापर्यंत त्याचा आवाजच पोहोचत नव्हता. कदाचित तिच्या ओरडण्यात तसूभरही फरक पडला नव्हता. काय केलंय तुम्ही तिच्यासोबत? अनय चिडून हळूहळू रूम बाहेर जाणाऱ्या डॉक्टरांची कॉलर पकडून त्यांना भिंतीवर आदळून बोलतो. मला सांग, नाही तर मी तुझा जीवच घेईन. अनय त्याच्या हातातील गन त्या डॉक्टरच्या कपाळासमोर धरून बोलतो. सांगतो. डॉक्टर जीवाच्या धाकाने सांगायला तयार होतो. तिला स्टेबल कर. आधी तिला होणारा हा त्रास कमी कर पटकन. अनय अजूनही रागातच होता आणि मयुरीला होणारा त्रास पाहून त्याचा राग क्षणाक्षणाला वाढत होता. सॉरी सर, पण त्यांना आता स्टेबल करण्यासाठी म्हणून जर कुठली मेडिसिन दिली तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. काही वेळाने त्या थकून आपोआपच शांत होतील. डॉक्टर घाबरतच एक शब्द बोलत होते. अनयचा राग पाहून त्यांना भीती वाटत होती, पण आपण काहीच नाही बोललो तर मात्र अनय आत्ताच आपला जीव घेईल असंच त्यांना वाटत होतं. अनय बोलतच होता की त्याचे ते 2 सोबती ही तिथेच आले होते. याला घेऊन जा आणि त्याची इन्व्हेस्टिगेशन करा. बाकीच्यांना इथल्या डेड बॉडी ठिकाणावर लावायला सांगा. अनय ओरडणाऱ्या मयुरीला त्याच्या दोन्ही हातात अलगद उचलून घेत बोलतो. ओके सर. ते एकदा मयुरीकडे पाहता आणि डॉक्टरला घेऊन तिथून निघून जातात. अनय मयुरीला घेऊन त्याच्या कारजवळ येतो. तो मयुरीला कारच्या मागच्या साईडला झोपवतो आणि कार स्टार्ट करत तो त्याची कार घेऊन तिथून निघून गेला. अनय मयुरीला घेऊन जेव्हा त्यांच्या ते आधी राहत असलेल्या घरी आला तेव्हा सकाळचे जवळपास 7 वाजले होते. त्या घरीही त्याचे कितीतरी गार्ड तिथे होते. एव्हाना थकून मयुरी शांत झाली होती, पण तिला होणाऱ्या त्रासामुळे आणि शरीरात कसलेही त्राण नसल्यामुळे तिचं बारीक आवाजात कणणं चालू होतं. अनयने तिला कारमधून उचलून बाहेर काढले. तो तिला आधी तिच्या असलेल्या रूममध्ये घेऊन आला. त्याने तिला बेडवर झोपवले. तोच त्याला समोरच्या त्याच्या रूममधून आवाज ऐकू आला. अनयने तिच्यावर पांघरून घातले आणि रूमचा दरवाजा लावत तो बाहेर आला. तो त्याच्या रूममध्ये गेला तर तिथेच जॉन त्याच्या लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. रूमचं दार उघडल्याचा आवाज ऐकून त्याने वर पाहिले तर समोरच अनय उभा होता. मिसेस डेव्हिल मिळाल्या की ते उरलेले 2 नंबरच आपल्याला मिसेस डेव्हिल कुठे आहे हे सांगतील. जॉन नक्की काय घडलंय हे जाणून घेण्याच्या उद्देशानं बोलतो. मिळाली आहे. अनय निर्विकारपणे बोलतो. शी विल बी ओके. ती ठीक तर आहे ना? त्यांनी काही केलं तर नाही? म्हणजे मला त्या पुराव्यांवरून जेवढं समजलंय ते हे की ती लोक खूप जास्त निर्दयी आहेत. मला बस तिची काळजी वाटत होती म्हणून विचारलं. सांगता नाही यायचं ती नक्की ठीक आहे की नाही. काहीतरी आहे जे तिच्या बाबतीत घडलंय, पण नक्की काय? त्या लोकांनी काय केलंय तिच्यासोबत हे मात्र जाणून घ्यावं लागेल. अनय काहीतरी विचार करत बोलतो. म्हणजे नक्की काय घडलंय डेव्हिल? ती खरंच ठीक आहे ना? अनयचं बोलणं जॉनला गोंधळात टाकणारे होतं, म्हणून त्याने परत एकदा अनयला मयुरी ठीक असल्याबद्दल विचारलं. यावर अनय त्याला काही बोलणारच की तोच डॉक्टरला पकडून नेणाऱ्या दोघांपैकी एक तिथे आला. काही समजले डॉक्टरकडून? अनयने त्याला आत आलेलं पाहून विचारलं. मनस्वचं काम करून जेव्हा सचिन पुन्हा मयुरीला ठेवलेल्या ठिकाणी आला तेव्हा त्या घराची रूपरेषा पाहून आश्चर्यचकित झाला. त्याने लगेच घडला प्रकार मनस्वला कॉल करून सांगितला. आर यू शुअर सचिन की अनयच तिथे आलेला की अजून दुसरं कोणी? कारण आपण जरी त्यांचे शत्रू नसलो तरी इथे त्या दोघांच्या ही शत्रूची कमतरता नाहीये. एक शत्रू तर त्यांच्या इतक्या जवळचा आहे की ते दोघेही कल्पना करू शकत नाही त्या व्यक्तीबद्दल. पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी काहीतरी विचार करत मनस्व बोलतो. हो सर, मी CCTV चेक केलेत. खरं म्हणजे त्यांच्यासोबत आलेल्या लोकांनी सगळे CCTV खराब करून टाकलेत. एक कॅमेरा सुटला त्यांच्याकडून, ज्यामुळे मी हे कन्फर्म करू शकलो की अनय देसाईच त्यांना म्हणजे मिसेस मयुरीला इथून घेऊन गेले. आणि सर, अजून एक प्रॉब्लेम झालाय. म्हणजे ते डॉक्टर जे मिसेस मयुरीसोबत होते ते त्यांनाही सोबत घेऊन गेले.
ठीक आहे, हरकत नाही. तसंही ते आणि मयुरी आधी होती ते घर दोन्हीही तर त्या डॉक्टरचेच होते, त्यामुळे आपलं नाव कुठेच येणार नाही. तुला कळतंय ना मला नक्की काय म्हणायचंय ते सचिन? हो सर, डोंट वरी, काम होऊन जाईल. एवढं बोलून सचिन कॉल कट करतो. पण इकडे मनस्वला मात्र नाही म्हटले तरी थोडंसं टेन्शन आलंच होतं. ओ गॉड, मला लवकरात लवकर या मयुरी नावाच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधावं लागेल, नाहीतर. मनस्व बोलतच समोर बसलेल्या भावनाकडे पाहतो, जी अगदी मन लावून त्याच्यासाठी जेवण बनवत होती. नाही, मी कुणालाच गमावणार नाही, त्यासाठी कुणाचा जीव घ्यावा लागला तरी बेहतर. मनस्व केसातून हात फिरवत किचनकडे जायला लागतो, पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू हे खूपच जास्त विचित्र होतं. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.